डॉक्टर निजाम जे कोणी असतील ते त्यांच्या बाजूनी अनेक मराठा सरदार सुद्धा लढत होते. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते, दोन्ही बाजूला. छत्रपती ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि छत्रपतींना ज्यांनी वाघनखं बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमी जमा, मुसलमान होते. त्यामुळे आता जो सध्या ते म्हणतायत की हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी ज्या अनेक वेळेचा उपयोग होतो आहे, आता तर त्याच्याही खाली जाती जातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे. मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. तर ते असंही म्हणाले की प्रश्न कुंभमेळ्यात की देशातील नद्यांची अवस्था फार भीषण झालेली आहे. अनेक ठिकाणी नद्यांचं दुर्लक्ष झालंय आणि याकडे राजकारत्यांचं दुर्लक्ष आहे त्या नद्यांच्या प्रदूषणाकडे. आज जे राज ठाकरे म्हणतायत 10-11 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळ्याच्या अगोदर. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळूच सोडा मी बोट सुद्धा बुडवणार नाही असं श्री रविशंकर यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मी विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू, पहिला गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजमध्ये संडासची पाईप जोडलेले आहेत, सकाळ संध्याकाळ बदा ही सगळी घाण तिथून येते आहेत. लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी. मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडण्यासाठी हे पाणी घेऊन जा. आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव मानतात सगळे काय. आणि ते रामकुंड वगैरे सगळं तिथं जे आहेत सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर तिथे आपण तिथे ट्रेन होणार नाही. पण तुम्ही कशा गाड्या चालवाल, रात्रीच्या वेळेला पण कशा गाड्या चालवणार, लेन कशी ठेवायची ते तुम्ही समज भानगडी होणार या सगळ्या. आणि त्याला कोण काय करणार. आम्हाला जेवढं करायचं तेवढं करतोय. आता आम्ही तर सांगितलंय की फार मनमाड पासून तर पुढेपर्यंत जो आहे लांबच्या लांब रस्ता जो आहे आमची मोठा चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा करावा आणि शक्य असेल तर एक तर तो येवला तो बायपास करावा मोठा रोड किंवा त्या येवला जे आहे विंचूर चौफुलीवर मोठा फ्लायओव्हर तरी टाकावा. आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही PWD नंतर देशाची जी आपली जे काही संस्था आहेत PWDच्या मंत्री वगैरे त्यांना आम्ही कळवलेले आहेत आणि त्याच्यावर आमचा प्रयत्न सुरू आहे आणि काय योग्य राहील त्याप्रमाणे आम्ही ते करू. पण तोपर्यंत आणि ते केल्यानंतर सुद्धा वाहतुकीचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर ॲक्सिडेंट होणार. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे. याच 25 वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खैरनार स्माईल केअर क्लिनिक, दातांचा दवाखाना, जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच SBK अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी. ठिकाण ममता स्वीट शेजारी, विंचूर रोड, येवला. संपर्क डॉक्टर बाबासाहेब खैरनार.